राजाभाऊ आप्पा राजाभाऊ लागुडे कल भी बादशाह आज भी बादशाह आहे. खर तर गेले दोन टर्म या भागामधून मी पहिला नगरसेवक म्हणून होतो. आता नव्याने समाविष्ट झालेली नरेगा असेल, उर्वरित डायरी असेल, या प्रभागामध्ये नवीन असल्यामुळं थोडस कमी मताधिक्य झालं. खर तर 25 हजाराचं लीड मिळालं पाहिजे होतं, पण कमी मिळालं. असो, हे खरं तर सगळ्या जनतेने आमच्या पाठीमागच्या कामावरती विश्वास टाकून जे आम्हाला हे मतदान केलंय. खरं तर आम्ही जे पुढची जी गावं आहेत, नरे असेल, उर्वरित दायरी असेल, त्या भागामध्ये जे इकडं जी कामं केलेली आहेत ती त्या भागामध्ये पण आम्ही कामं अशा पद्धतीने करू. खरं तर भारतीय जनता पार्टीचे जेवढे नगरसेवक म्हणून आता निवडून आलेत ह्या प्रभागामधून 34 मधून, तर ते पण आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. जी जनतेला आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही 100% काम पुढे त्यांची ताकद त्यांच्याप्रमाणे त्यांनी लावलेली होती, त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं पण त्यांनी पण कष्ट घेऊन त्यांची ताकद दाखवून दिली. जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे स्वतः जे कार्यकर्ते आहेत, त्यांनी जे काम केले तर ते उल्लेखनीय आहे, त्याचं काही मूल्य नाही. खरं तर हे सगळं काम करत असताना भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत यांनी हे सगळे नेटवर्क बसवून दिलं आणि कार्यकर्त्यांनी त्यावर अंमलबजावणी करून त्या पद्धतीने काम सुरू केलं. खरं तर खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी आम्हाला चारही उमेदवारांना उमेदवारी देऊन आमच्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल अण्णांचे आभार. आणि ते पुण्याचे खासदार मुरली मोहोळ यांनी सुद्धा आमच्यावरती विश्वास टाकून जे काही आम्हाला उमेदवार दिले त्याबद्दल मुरली अण्णांचं पण आभार. मतदारांनी त्यांना माहिती आहे की बाबा आप्पा राजाभाऊ लागुडे आप्पा मला म्हणतात. खरं तर आप्पा आपली जी काही कामं जरी 4 वर्ष प्रशासन होतं तरी जे प्रशासन असताना सुद्धा जे काही नगरसेवक असताना काम करायचं तोच काम करत आलेला होता. त्यामुळे आप्पा 100% निवडून येणार आणि पूर्ण पॅनेल येणार. मी पहिल्याच विश्वास जे उमेदवार होते आमचे जे तिन्ही बुमकर्ता असतील, नवलेता असतील, हरिभाऊ असतील, तर त्यांना मी पहिलेच सांगितलं होतं आपण चार निवडून आलेलो आहे. फक्त आपल्याला लीडसाठी आपल्याला हे म्हणजे पळापळ करायची एवढंच सांगितलं आणि ते कार्यकर्त्यांनी सार्थ करून दाखवलेलं आहे आता.